बर्फ किती? भरपूर 7 टन 8 टन. काय म्हणतो एवढा हात बसतोय? आता हे एवढेसे मासे भेटले आहेत ना, त्यांचा खर्च पण नाही निघणार. ते जाणार आपणच, फक्त तुमचा पाय सांभाळा. आपणच जाणार चालत. हो भरपूर आहे. एवढं होता हा सर आपला देवबाग. दक्षिणेकडून जे लाट आली ना ते सुनामीची, हे तुटून गेला. आपल्या लोकांची स्मशानभूमीची जागा इकडे आहे सर. बिचारी होती, गेलेला आहे तो. गाव जवळ आलं या बिगी मारवल्ला, बिगी मारवल्ला. गाव जवळ आलं या बिगी मारवल्ला, बिगी मारवल्ला. हो 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 आज दिवसभर इथं काय करणार? आता बर्फ डिझेल पाणी घेणार, सगळं रेडी करून ठेवणार. बर्फ किती? भरपूर 7 टन 8 टन. काय म्हणतो एवढा हात बसतोय? मग तो बर्फ कुठून आणणार का? आता गाडी येईल मालवण. मग गाडीतलं बर्फ टाकणार. डिझेल किती घेणार? डिझेल 400-700 लिटर. अच्छा. आणि मग जेवण कोण बनवतं मग? जेवण असतो, एक स्पेशल माणूस असतो जेवण बनवायला. किती पैसे घेतो? 12,000 महिन्याला. आता हे माशाला कुत्र्याला टाकलं तर टाक बरोबर खातो का? लगेच खातो. खराब बोललेला ते असं किरण मासा असतो ना, तो असे मासे खातो आणि जाळ्याची पण वाट लागतो. जमिनीवरती कसं आपल्या इथे हुंदीर, तसं तो पाण्यातला हुंदीर आहे. तो काय पण कोण थडत जातो, गाव गाव भेटेल तू तोंडाला. हो. आता हे कसं काढतो? हे कुठलं मासा आहे का? घोडी आहे, सौंदाळा आहे. खराब झालं. असं चांगलं असतं, फक्त ते मार्केटमध्ये घेत नाही. आपल्या इथले जे स्थानिक जे मच्छीमारणी आहेत ना, ते खातात असं. म्हणजे जो खराब झालेला आहे ना, तो तेवढा काढून टाकायचा, बाकीचा आहे ते भेटेल तेवढं घ्यायचं. आणि किती झाला जाळी जवळ गिल गिल चोर बोंबील. चोर बोंबील. आता हे परत वेगळे वेगळे काढणार. वेगवेगळे करायचे टोपले. बरोबर अडकले की मरून जातात. हां, अडकले की तडफडतात. मरतात ते डायरेक्ट. थोडं असे हे करतात आणि म्हणजे जसं आपण फास लावतो ना, सेम तोच प्रकार आहे तो. हे म्हणजे गळ्यालाच फास लागलेला आहे त्यांच्या. अच्छा, बाकी कुठे अडकत नसतात ना. आणि ते बाहेर पडताना अडकतात ना. कुठे अडकले? इकडे गिल गळ्याजवळ गिल 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 हे गिल असतं ना, इकडे इथे फास्ट जाम होतो. हे बघा, त्याच्यात अडकलेला असतो ना. मग हे तुटत नाही मग असं जाळी? साव आहे ना, 1-2 किलोमीटरची जाळी आहे. 2 किलोमीटर एवढं. आता हे एवढेसे मासे भेटले आहेत ना, त्यांचा खर्च पण नाही निघणार. हो. कमी भेटले आहेत. कमी भेटले आज खर्च किती आला यांना? खर्च किती आला? तेल 2,000. 2,000चं तेल आणि बर्फ बर्फ किती? 200-300 रुपयाचा.
हं. मालवणहून आणावं परीक्षा 150 रुपये आणि त्यांची मेहनत तिघ जण कामाला. मग तुम्ही पहाटे गेलं सकाळी ब्रेक कितीला आलाय आलो मग तुम्हाला चहा पाणी काय खायला केलं नसतं? घेऊन जातो कधी कधी लय सापडतो. कधी कधी सापडले तर भरपूर, म्हणजे एक 7-8 जण तरी असे काढायला मजुरीने माणसं लावावी लागतात. अच्छा, म्हणजे त्यांना मजुरी द्यायची, मग ते काढून द्यायला. हो सर. बरोबर आहे फोटो मला फोटोला बरोबर आहे 2 मिनिट. चला हा कसला मासा आहे? बर. ते जाणार आपणच, फक्त तुमचा पाय सांभाळा. तुमचा पाय सांभाळा फक्त. हो. मी आता एकट्याने टाकलं होतं तो ट्रेलर बघितला ना. आपणच जाणार शाळा. हो भरपूर आहे. पत्ताची शर्ट घालून येत नाही. हा एकदा अडकला माणूस त्या जाळ्यामध्ये की गेला तो. हो का? हो हो हो. बापरे. मग ते जाळं तोडणार की काय करणार? फक्त पाय सांभाळा. एवढं वजन आहे खाली त्याचं? वजन म्हणजे हे असतं ते आता भरतीचं टायमिंग आहे. भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी खाडीमध्ये येतं आणि ओहोटीच्या वेळी लो टाईडच्या वेळी खाडीतलं पाणी समुद्रात जातं. आता आपण जाळं टाकलंय ते लाटांच्या पलीकडे टाकलंय समुद्रात. ते आता लाटातून जे काय मासे असतील ते जाळं ते घेऊन येणार तिकडे खाडीमध्ये. मग ते आपण उचलायचं. त्याचा जाळं असं येणार तिकडे असं वाहत. मग ह्या लाटात ते मासे असले ना तर ते त्याच्यात मिळणार. बरं. सापडलंच नाही तर कुठे गेले? आता कुठे सोडले? हा होतं कधीतरी असं, म्हणजे मिळत नाही. कारण हे पाण्याला करंट असतो ना. जर इकडे आता दक्षिणेला गेलं तिकडे गेलं तर कधी कधी चुकतं, पण मिळतच. असं कधी गेलेले नाही आहे. आज जाते 3-4 किलोमीटर आज जाते.
भेटतात तिकडे चालून शोधावं लागतं. पण त्याचा वेगळं वेगळंच राहतं का असं? हा असंच राहणार सरळ. ते आता आपण टाकत आलोय ना तसंच आतमध्ये असं जाणार ते वाहत वाहत हे असलेले मासे त्याच्यात अडक. पण इथं जर टाकलं ना आता तिकडे जर 10 मिळाले तर इथं तुम्हाला 1-2-3च मिळणार कारण लाटामध्येच असतो मासा. अच्छा. होय जास्त तो. लाटामध्ये काय असतं? कारण ते कसं आपण कसं हे करतो असं जातो लाट्यांवरती येतो. हा मध्ये असतं. लाटे त्याला पळायला मिळतं परत जातो परत असं यायला मिळतं. आणि त्याला काय खायला असतं आतमध्ये? छोटे मासे मासे हो दुसरं काय ते माशानाच खाणार दुसरं आणि काय नाही. याच्यामध्ये ना असे छोटे शिरपल्या वगैरे असतात छोट्या. ते लाटे ते काय होतं अशी वाळू उखळली गेली की जास्त करून ते सुद्धा मासे खातात. शिंपल्या वगैरे आता ही बोट स्वतःहून पुढे पुढे त्याच्यामध्ये हो. आतमध्ये मांस असतं. चालली होती इकडे इकडे वाऱ्याची ती आता बंद केली ना आता आपण इकडे इकडे ही जशी बोट चालली आहे ना तसं झालं आहे ना. बोट आता चालली आहे. हो इकडे इकडे चालली आता आपण 15 मिनिटं जर अर्धा तास राहिलो तर त्या किनाऱ्याला जाणार. गाव जवळ आलं या बिगी मारवल्ला गाव जवळ आलं या बिगी मारवल्ला दर्याच्या पाण्याला आलंय उधाण लाटावर लाटा या करत्या तुफान दर्याच्या पाण्याला आलंय उधाण लाटावर लाटा या करत्या तुफान. हो 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 फेसाळल्या लाटात चल जाऊ थाटात फेसाळल्या लाटात चल जाऊ थाटात किनारा पुला गाठाया गाव जवळ आलं या बिगी मारवल्ला गाव जवळ आलं या बिगी मारवल्ला हो 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 हो. बोट आली चुकून त्या झाडाकडे गेली तर हा 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 नाही त्याला माहिती आहे म्हणजे आम्ही सांगणार बा इकडे जाळं टाकलेलं आहे त्याला म्हणजे तो दिसणार. अडकतो ना खाली फॅन मध्ये. हा? फॅन होय मध्ये? होय 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 त्यांना अडकतो चौकास तो फ्लोट आहे त्या मारलोय फ्लोट अरे होय काय मारलंय अगडे नाही चित्र नाही येत नाही उपर असा हो डिस्को फ्लोट दिसता ना तुला येत जाता. हा कुठे झाला? येट म्हणजे गेट म्हणजे दक्षिणेला म्हणजे आपण जाळं टाकलंय त्याच्या दक्षिणेला टाकणार. मालवणात येट आणि उपर म्हणजे उत्तरेला आणि येट म्हणजे दक्षिणेला. हा तर दक्षिणला कुठे झालाय? त्या साईडला जाळं टाकणार कारण आम्ही तो पण जाळं टाकायला निघाला. आम्ही होय, होय, टाकलं ना होय. इकडे जाळं ते जाळं आहे ते तो काय दुसऱ्या साईडला टाकणार जाळं. तो ते एकटाच दोघंच आहेत. हो दोघंच येतात आम्ही सुद्धा दोघंच आता येतो. तुमची वाट बघून मी आता फोन केला ना आम्ही दोघंच जण येणार होतो. हा आम्ही निघता निघता होते त्याला वेळेत आलो आपण वेळेत आलो. बरोबर टायमिंगला आला थोडा अंधारही पाहिजे तर पाणी थोडं क्लिअरिटी आहे ना. बघितलं ना सर कुठे आलो. हो खूप जवळ आलो. माझ्या लक्षातच नाही आलं इकडे आले. इकडे तर बघा लगेच किनारच इकडे. हा डायरेक्ट किनाऱ्याला चालू. एवढं होता हा सर आपला देवबाग इथून एवढं पाणी वाढलं? चालत आहे. आम्ही इथून एवढे चालत जायचो तर मंदिरापासून केवढं तरी म्हणजे असं वाळवंटासारखं होतं. पाणी वाढलं. हा हे गेलेलं आहे तुटून 2004ला होय. सुनामीच्या वेळी. हा दक्षिणेकडून जे लाट आली ना ते सुनामीची हे तुटून गेला. आपल्या लोकांची स्मशानभूमीची जागा इकडे आहे सर आणि हा एकच मार्ग इकडनं होता असा आणि वलवाईच्या बोटीना इकडून जायचो असं समुद्रात. हा एवढा मार्ग होता आमच्या म्हणजे इकडे स्मशानभूमी नारळाची झाडं वगैरे केवढी तरी होती. गेलेला आहे तो भाग.